नमस्कार. वरणपासून तुम्ही कधी चकली बनवलेली आहे का? नाही? तर मग हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आणलेला आहे. तर ही चकली बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामधून तुम्ही ही चकली बनवू शकता. तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी वरण घेतलेलं आहे. हे वरण फक्त मूग डाळीचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्स डाळीचं वरण किंवा तुरीच्या डाळीचं वरण देखील घेऊ शकता. आता हे वरण माझ्याकडे शिल्लक राहिलं होतं, उरलं होतं. तर त्याच वरणापासून काय करायचं म्हणून आज आपण या वरणपासून चकली बनवून घेणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. तर एका वाटीच्या अंदाजानेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची ही वाटी घेतलेली आहे. पीठ चांगलं चाळून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. तर लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडंसं हिंग घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, काळे तीळ घेतलेले आहेत. काळे तीळच्या ऐवजी तुम्ही खसखस किंवा सफेद तीळ देखील घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कोरडं साहित्य आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. कोरडं साहित्य व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी वरण यासाठी आपल्याला एका कढण पात्रामध्ये 1 पळी इतकं तेल घालून घ्यायचं आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या अंदाजाने जवळपास 2 चमचे हे तेल असेल. तर हे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला या कोरड्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. चमच्याने याला आपण मिक्स करून घेऊया आणि सर्व मसाले, पीठ आणि हे तेल व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव झालं आहे की नाही हे मिश्रण आपल्याला मुठीमध्ये दाबून बघायचं आहे. तर त्याचा एक हलकासा गोळा तयार झाला की समजावं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण अशा प्रकारे हे मिश्रण आपण दाबून घेऊया आणि यामध्ये आपण जी मूग डाळ घेतली होती, मूग डाळीचं जे वरण घेतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही लगेचच हे मिश्रण मिक्स करून चकली बनवू शकता. तर आता यामध्ये आपण ही डाळ मिक्स करून घेणार आहोत. तर लगेचच सगळी डाळ न घालता थोडी-थोडी आपण यामध्ये ही डाळ घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण घट्टसर असं भिजवून घेणार आहोत. तर सुरुवातीला अंदाज घेत आपल्याला हे वरण घालून घ्यायचं आहे. आता इथे मी मुगाच्या डाळीचं वरण घालत आहे. तुम्हाला जर वरण घालायचं नसेल, तर तुम्ही शिजवलेली मुगाची डाळ देखील इथे वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाची टीप वरण घालत असताना हे वरण आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम वरणच आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता इथे आणखीन वरणची गरज लागत आहे. तर यामध्ये आणखीन शिल्लक राहिलेलं वरण आपण घालून घेऊया आणि हे पीठ मळून घेणार आहोत. तर चकलीसाठी पीठ हे मळत असताना जास्त कठीण देखील मळायचं नाही, घट्टसर मळायचं नाही आणि जास्त सैलसर देखील मळायचं नाही. मध्यम पद्धतीने म्हणजेच भाकरीचं पीठ आपण जशा पद्धतीने मळतो त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर आता शिल्लक राहिलेलं सगळंच वरण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊया. आता हे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याची चकली बनवून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे पीठ ठेवून नंतर देखील चकली बनवू शकता. पण आता हे पीठ थोडंसंच आहे त्यामुळे लगेचच मी याची चकली बनवून घेणार आहे. तर आता चकलीचा जो साचा आहे त्याला आपण असं तेल लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागाला देखील आपण आतून तेल लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे पीठ आतमध्ये चिकटणार नाही. यामध्ये आता आपण पीठ घालून घेणार आहोत. तर या साच्यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर जवळपास या साच्यामध्ये सगळंच पीठ बसत आहे. पण यामधलं थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवणार आहे. कारण की सगळं पीठ न घालता थोडं-थोडं पीठ घालून आपण व्यवस्थित चकली बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हा साचा भरून घेतलेला आहे आणि आता याच्या आपण चकल्या बनवून घेणार आहोत. हा साचा व्यवस्थित बंद करून घेऊया. तर एका प्लेटमध्ये आपण या चकल्या बनवून घेणार आहोत. सुरुवातीला 2-3 चकल्या बनवूनच आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवायचं एकदाच आपण खूप साऱ्या चकल्या बनवून मग तळून घ्यायच्या नाहीत. तर अशा प्रकारे या प्लेटमध्ये आपण या चकल्या बनवून घेऊया. तर बघा खूप छान अशी तार चलत आहे. कुठेही हे पीठ तुटत नाहीये, मोडत नाहीये. म्हणजे ही चकली बनून छान अशी तयार होत आहे. तर आता जवळपास मी सुरुवातीला 3 चकल्या बनवून घेते आणि या चकल्या आपण तळून घेणार आहोत.
एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल देखील तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापलं आहे की नाही हे आपण पाहून घेऊया. तर कढईमध्ये मी एक चकली घालून घेतलेली आहे आणि छान असं आता हे तेल देखील तापलेलं आहे. चकली काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण ज्या बनवून घेतलेल्या चकल्या आहेत त्या आपण घालून घेणार आहोत. तर तेलामध्ये सुरुवातीला जास्त चकल्या न घालता 1-2 अशा प्रकारे चकल्या घालून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला एकच चकली घालून घेतलेली आहे आणि तिला आपण व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर चकली तळत असताना गॅस इथे आपल्याला लो टू मीडियम आचेवरती ठेवून घ्यायचं आहे आणि चकलीचे पूर्णपणे तेलाचे बुडबुडे नाहीसे झाले की चकली आपल्याला काढून घ्यायची. तर सुरुवातीला एक चकली तळून घेतलेली आहे आणि आता आपण जवळपास 2-3 अशा प्रकारे चकल्या घालून व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर या तेलामध्ये 2 चकल्या घालून घेतलेल्या आहेत आणि मस्त लो टू मीडियम आचेवरती तेलाचे बुडबुडे नाहीसे होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. चकली तळून झाली हे कसं समजावं? चकली तळून झाली की एकतर ती तळाशी जाऊन बसते किंवा मग त्याचे बुडबुडे नाहीसे होतात. दोन्हीपैकी काही एक झालं तर चकली छान अशी तळली असं समजावं. तर चकली तळून छान तयार झालेली आहे. हिला आपण काढून घेऊया आणि बाकीच्या चकल्या देखील अशाच आपण तळून घेणार आहोत. तर बऱ्यापैकी मी इथे एका प्लेटमध्ये या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर एवढ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि काही 4-5 चकल्या खाण्यात आलेल्या आहेत. तर बघा इतकी खुसखुशीत ही चकली बनवून तयार झालेली आहे. काही मसाले आणि फक्त 2 साहित्य वापरून आपण ही खुसखुशीत चकली बनवून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.